चौव्या मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी दुसरा सामना या ठिकाणी रंगला जातोय. जरूर पहिल्या चेंडूवर बॅटची इनसाइड एज लागली होती परंतु आउटफील्ड फास्ट होती. चेंडू सीमारेषा बाहेर दाडला जातोय. पहिल्या चेंडूवर मिळतात या 4 धाबा आणि 4 धावेने मात्र श्री गणेश केला जातोय. श्री गणेश केला जातोय खोपऱ्याचीवाडी या संघांसाठी. पहिल्या चेंडूवर मात्र खातं ओपन केलं गेलं 4 या धावेनं. मॅग्नेटिक पॉवरचं पहिले षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली आनंदवाडी संघाच्या गोलंदाजावर प्रमोद. या गोलंदाजावर भन्नाट वेग, जशास तसं उत्तर देखील दिलं या गोलंदाजांना. पहिल्या चेंडूवर जरूर थर्डमॅनच्या दिशेनं चौकार दाडला होता, त्यानंतर मात्र नियंत्रण केलं या गोलंदाजांना. भन्नाट वेगाचा चेंडू फेकी केला, निर्धाव चेंडू आला. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. काय घडेल या ठिकाणी पकडला जातो झेल, संपुष्टात आलाय. शिवाजीचा खेळ बॅक टू द ग्राउंड. शिवाजी पहिल्या चेंडूवर जरूर चौकार टोकला होता, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, त्यानंतर हवाई सफल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूला उंची देखील भरपूर मिळाली, लांबी कमी मिळाली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. त्याचा क्रमांक मिळाला पहिला कोपऱ्याचीवाडी संघाला. शिवाजीच्या माध्यमातून नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शगन. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलं ना दादा. 1 4 या अंकावर. मॅग्नेटिक पॉवरचे पहिले षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली या प्रमोदवर. आनंदवाडी संघाच्या संघनायकांना जरूर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाजांना. त्यानंतर निर्धाव चेंडू फेकी केला आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता शिवाजींना, परंतु या ठिकाणी उंची भरपूर मिळाली, लांबी देखील कमी पाहायला मिळाली. सुंदर झेल देखील कॅरी केला आनंदवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकांना. हो या ठिकाणी गॅप आहे मोठा, नाही दाबाना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतो शगनच्या बॅट मधून चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचली दादा. 1-8 या धावसंख्येवर. अर्थानं पहिल्या चेंडूवर जरूर चौकार टोकला होता शिवाजीनं. त्यानंतर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका फसला गेला होता. त्या चेंडूवर मिळाले विकेट आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी पाहायला गेलं ना तर शगननं देखील पहिल्या चेंडूवर चौकार टोकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडू देखील निर्धावाला. पंचांना बुमरा करण्याचं काम केलं होतं यष्टीरक्षकांना, परंतु त्या ठिकाणी पंच देखील ऑफिशियल पंच आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जर विचार केला तर चिंतामण शेंडे, स्क्वेअर लेगच्या पंचांचा विचार केला तर दीपक तिरकर आहेत. पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर प्रमोद. हो बनाट वेग. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला उसळ मिळाली, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पाहता पाहता पहिले षटक देखील कंप्लीट झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं कोपऱ्याचीवाडी संघाचं. तथा 1-8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. पहिले षटक प्रमोदनं हाताळलं. 6 चेंडू मात्र फेकी केल्या. 6 चेंडू मध्ये तब्बल 1 विकेट देखील बहाल केलं आणि 8 धावा देखील खर्च केल्या. सलामीची जोडी होती मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि शिवाजी. शिवाजीला मात्र तंबूचा आसरा दाखवला प्रमोद या गोलंदाजानं. मोठा फटका खेळण्याच्या नादात त्या ठिकाणी चेंडू हवेमध्ये होता, चांगला झेल देखील कॅरी केला, पकडला गेला झेल आणि संपुष्टात आला शिवाजीचा खेळ. त्यानंतर दुसऱ्या षटकाकडे वळतो. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर अविनाश. अविनाश या गोलंदाजावर जबाबदारी दिली आनंदवाडी
संघाच्या संघ नायकानं स्ट्राईकचा विचार केला तर प्रवीण सलामीचा फलंदाज स्ट्राईकवर. हा ट्रॅकर चेंडू आहे, चेंडूला फक्त दिशा दाखवली, गॅप आहे मोठा, नाही दाबा ना तोटा, रन्स मिळतील 4-4-4. हा तो प्रवीणच्या बॅट मधून चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचली ना दादा. एक बाद 12 या अंकावर. पाहायला गेलं तर 12 धावा आल्या कशा, तर 12 धावांचा विचार केला ना तर 12 धावा ह्या तिन्ही मोठ्या फटक्याकडनं आल्यात. पहिला चौकार ठोकला होता शिवाजीनं, दुसरा चौकार ठोकला शगननं आणि तिसरा चौकार ठोकला प्रवीणनं. जशाच तसं उत्तर, पहिला चौकार ठोकला त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. वारंवार मात्र 3 चेंडू मात्र निर्धाव फेकले गोलंदाज अविनाशनं. जरूर पहिल्या चेंडूवर मात्र प्रवीणनं मोठा फटका ठोकला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं. हा चेंडू देखील खेळून काढला होता परंतु त्या ठिकाणी एकही धाव मात्र घेता आली नाहीये. हा चेंडूचा विचार केला तर हा चेंडू देखील निर्धाव झाला. कमबॅक केलं मात्र अविनाशनं. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता, त्या चौकारानंतर मात्र कमबॅक केलं, त्यानंतर 4 चेंडू निर्धाव फेकलं. शेवटचा चेंडू देखील फेकण्यासाठी सज्ज अविनाश. रनअप मध्ये अडथळा निर्माण झाला. शेवटचा चेंडू फेकण्याऐवजी मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर रनअप चुकला गेला जातोय. धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा. एक बाद 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित आहे. या शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा येतील. पुन्हा चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 2 दूरवरून धावून येत आहेत परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू सीमारेषा बाहेर. 1 बॉम्ब्स सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा तो प्रवीणच्या बॅटमधून चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा. एक बाद 16 धावा. पाहता पाहता दुसरं षटक देखील झालं कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलं तथा एक बाद 16 धावा. कोपऱ्याची बाडी संघाचे धावफलक जाऊन पोहोचत आहे. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर महेंद्र, स्ट्राईकवर शगन. हो या ठिकाणी पाहायला गेला तर पंचांना लाईन पाहावी लागेल. पंच जो काही डिसिजन असेल, जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. पहिला चेंडू पैकी केला होता महेंद्रानं परंतु काय घडेल पहिल्या चेंडूवर हे देखील पंच आमच्याकडे. या ठिकाणी पंचांचं दोन्ही असमांतर रेषेमध्ये अवंतर एक धाव मिळेल कोपऱ्यावाडी संघाला. धावफलक जाऊन पोहोचलं ना दादा. एक बाद 17 या अंकावर. जरूर पहिला चेंडू फेकला होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र एटिकाच्या बाहेर. फुल डिलिव्हरी. या ठिकाणी सोपा जेल होता, जेल पकडण्याचा संधी होती परंतु या ठिकाणी घडलं काय. चेंडू जातो दरम्यानच्या दिशेनं. 4 या धावसंख्येसाठी
धापलक जाऊन पोहोचेल दादा एक बाद 21 या अंकावर जाऊन पोहोचतो. चांगला झेल होता, झेल कॅरी करता आला नाहीये कारण झेल करणं गरजेचं होतं. कारण झेल या ठिकाणी सोडला कोणाचा तर शगनचा. पहिल्या चेंडूवर देखील शगननं चौकार ठोकला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर या चेंडूवर देखील थर्ड मॅनच्या दिशेनं चौकार ठोक लगावला जातोय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील जाऊन पोहोचलं. या ठिकाणी हाईट फॅक्टरचा चेंडू चेक केला जातोय. पाहूया जो निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जो या ठिकाणी फील्ड डिलिव्हरी या ठिकाणा नो चेंडू नाही आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू आहे. या ठिकाणी धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचतोय. तर एक बाद 21 स्पर्धेचा आजचा दुसरा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील मात्र हा दुसरा सामना आपल्या भेटीस आलाय. भन्नाट वेग गोलंदाजीवर दुसरा सामना आपल्या भेटीस आलाय. एका साईडनं विचार केला ना तर कोपरेचवाडी संघ आहे आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर आनंदवाडी हा संघ. ह्या दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला गेला. कौल जिंकला मात्र नाणेफेकी जिंकली. या आनंदवाडी संघानं प्रथम शतरक्षण करण्याचा धाडस निर्णय. या ठिकाणी जल उडालाय, चुका होणार नाहीये. पकडला जातोय जल आणि संपुष्टात आलाय शगनचा खेळ. बॅक टू द आउट शगन. तका क्रमांक लागलाय दुसरा. या कोपरेचवाडी संघाला धापलक जाऊन पोहोचतात आता 2 बाद 21 या अंकावर. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय लंकेश. केश नाश्त्याचा विचार केला तर सलामीचा फलंदाज प्रवेश. दोन्ही बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज महेंद्र. चला फिडअप घ्या पंच. आपण पाहायला गेला तर अजून आपण या स्पर्धेमधील दुसरा सामना खेळवतोय आणि या पुढील होणारा सामना आपल्या भेटीस येईल. एका साईडनं विचार केला तर हा चेंडू देखील खेळून गेला. एकदा पूर्ण होते. एका धावेनं समीकरण पाहायला गेलं तर आपलं जाऊन पोहोचलं दादा 2 बाद 22 या अंकावर. या पुढील होणारा सामना असेल BCC चिंचवली बनाम कासगाव. दोन्ही संघाचे संघ नायक या ठिकाणी जेव्हा आम्ही अनाउन्समेंट करू त्यावेळेस मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. बोलूया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी लढत चालू आहे. एका साईडनं कोपऱ्याचे बडे आणि दुसऱ्या साईडने आनंदवाडी. प्रथम फलंदाजीसाठी आपण पाहतोय कोपऱ्याचे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय ना दादा 2 बाद 22 या अंकावर. तिसरे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आहे महेंद्र. कार्पेटच्या साईडने चेंडू खेळला जातो. एक धाव मात्र भन्नाट वेगानं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय. या ठिकाणी नकार दिलाय. एकाच धावेवर मात्र समाधान केलं जातं. कोपऱ्याच्या वाडी संघाला सिंगल का होईना परंतु धावा येत आहेत. सिंगलच्या मदतीने धावफलकचा विचार केला. धावफलक देखील जाऊन पोहोचले दादा 2 बाद 23 या अंकावर. पाहता पाहता तिसरं षटक देखील संपलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबांचा विचार केला ना तर धाबा जाऊन पोहोचल्या. तथा 2 बाद 23 धाबा.
पोहोचलं ना. 29 धाबा. गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर सागर. स्ट्राईकचा विचार केला तर स्ट्राईकवर धनाचे, गोलंदाज मार्कवर सागर. शेवटचं षटक या ठिकाणी पाहायला गेलं तर आनंदवाडी संघ नायकानं गोलंदाज सागरवर जबाबदारी दिली. आणि या पुढील होणारा सामना बीसीसी चिंचवली बनाम कासगाव बे दोन्ही संघाचे संघनायक. हा षटक संपल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. करूया आपण नाणेफेकीचा कौल. या ठिकाणी पंचांना मात्र कवायत करण्याची संधी देखील मिळते. एक अवंतर धाव मिळेल. एका धावेनं धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल 4 बाद 30 या अंकावर. हा चेंडू देखील खेळून काढलाय. हो, चुका पाहायला मिळत आहेत. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4 आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतं 4 बाद 34 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलंय कोपऱ्याचीवाडी संघाचं. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवर जरूर व्हाईट आला होता, त्यानंतर मात्र चौकार आणि या ठिकाणी क्रॉस झाला आहे. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेनं. धावफलक जाऊन पोहोचेल या 4 धावेनं 4 बाद 38 धावा. 4 धावा मात्र ट्रॅफिक मध्ये अडल्या गेल्या होत्या. त्या धावा मात्र येण्याच चालू झाल्या. पहिल्या चेंडू पाहायला गेला तर जरूर खराब आला. त्यानंतर विचार केला ना तर खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्या चेंडूवर मिळाल्या 4 धावा. या ठिकाणी पाहायला गेला तर रिव्हर्स बॅट अँड तू धाल तलवार चालवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा देखील संपर्क झाला नाहीये. हा चेंडू आला निर्धाव. धावफलकचा विचार केला. धावफलक स्थिर अंकावर 38. हा चेंडू फुल डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक आहे आणि चुका पाहायला मिळत आहेत. त्या अर्थाने पाहायला गेला तर तास क्षेत्ररक्षकाकडे मात्र 2 वेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि दोन्ही चेंडूवर मात्र मिळाले चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक मात्र जाऊन पोहोचला दादा 4 बाद 42 या अंकावर. या ठिकाणी पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केला. हा चेंडू खराब आहे आणि या चेंडूवर धावा मिळतील 1+1. 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. 2च्या समीकरणात धावफलकचा विचार केला ना धावफलक जाऊन पोहोचलं जातात 4 बाद 44. आणि या पुढे येणारा चेंडू उघड्या डोळे पहा नीट. चेंडू आहे प्रीहिट. मोठा फटका खेळण्याची संधी. स्ट्राईकवर डाव फलंदाज लंकेश. पाहूया लंकेशला सुवर्ण संधी आणि या संधीचं मात्र सोनं करावं लागेल. या ठिकाणी पाहायला गेलं तर आउटफील्ड फास्ट. चेंडू दरम्यानच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. ह्या चेंडूवर मात्र मिळतील 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचत 4 बाद 48 धावा. 4 धावा हव्या होत्या. त्या धावा मात्र शेवटच्या षटकामध्ये काय होईना, परंतु त्या धावा मात्र कोपऱ्याची वाडी संघासाठी आल्यात. ओहो, या चेंडूचा विचार देखील करावा लागेल पंचांना. पंच पुन्हा आमच्याकडे बोलताय. दुनिया समांतर रेषामध्ये पंचाने धरलं की हा चेंडू देखील अवंतर आहे. खराब चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र यष्टिकांच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं. एक अवंतर धाव मिळेल. हा चेंडूचा देखील विचार करावा लागेल पंचांना. वारंवार मात्र खराब चेंडू हाताळला जातोय. हा चेंडू देखील वाईट येतोय. अवंतर येतोय. एक धाव मिळेल आणि अवंतर धावेने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचला दादा 4 बाद 50. हो हो, या ठिकाणी चेंडू खेळून गेला. खूप उंचावर चेंडू आहे. तो क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा चुका पाहायला मिळत आहेत. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं दादा 4 बाद
56 धावा आणि येणारे 30 चेंडू आणि 57 धावा मात्र विजयासाठी कुटाबा लागतील या आनंदवाडी संघाला. ज्या धावा हव्या होत्या त्या धावा मात्र शेवटच्या षटकाला का होईना परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र या धावा आल्या. खऱ्या अर्थानं विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये धावा कुठल्या ना तर बघा मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा कुठल्या ना कोपऱ्याची वाडी संघाना तब्बल 25 धावा मात्र या शेवटच्या षटकामध्ये धावा कुठून काढल्या. या बुडवणारा सामना असेल एका साईडनं विचार केला तर BCC चिंचवली आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर कासगाव बी संघ. दोन्ही संघाच्या संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या टॉस बॉक्स मध्ये करूया आपण नाणेफेकी. चला BCC चिंचवली संघाचा संघनायक आणि कासगाववाडी संघाचा संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये करूया नाणेफेकी. आदरणीय कैलास पिरकर यांच्या शुभ असते. बघा मित्रांनो यानंतरचा सामना दोन्ही संघाचा विचार केला ना अगदी हाकेच्या अंतरावर परंतु आजच्या दिवसामध्ये मात्र दोन्ही संघ देखील आमने सामने खेळताना पाहायला मिळतील यामध्ये मात्र शंका नाहीये. एका साईडनं विचार केला तर BCC चिंचवली खऱ्या अर्थानं विचार केला तर अनंता गावंडा यांचा संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर कासगाववाडी बी चिंतामण शेंडे यांचा संघ. दोन्ही संघ आखेच्या अंतरावर आणि दोन्ही संघांच्या मात्र एकमेकांना डावपेच माहीत असतील आणि तेच दोन्ही संघ मात्र आज या श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव चषकामध्ये दोन्ही संघ आमने सामने लढताना पाहायला मिळतील. या ठिकाणी पाहायला गेला तर नाणेफेकी केली आदरणीय कैलास पिरकर यांनी आणि नाणेफेकींचा कौल जिंकला BCC चिंचवली संघानं आणि डिसाईड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा पहिला निर्णय. बघा मित्रांनो खऱ्या अर्थानं आजचा दिवस जर पाहायला गेला तर स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या सामन्यापासून मात्र ज्या संघानं नाणेफेकी जिंकली ना त्या संघानं मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला. पहिला सामना होता कोंबडवाडी बनाम खरबई. नाणेफेकी जिंकली होती कोंबडवाडी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय केला होता. त्यानंतर दुसरा सामना या ठिकाणी आपल्या भेटीस आलाय कोपऱ्याची वाडी बनाम आनंदवाडी. या सामन्यामध्ये मात्र आनंदवाडी संघानं नाणेफेकी जिंकली आणि आनंदवाडी संघानं मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतला होता. त्यानंतर तिसरा सामना आपल्या भेटीस येईल त्या सामन्यांचा मात्र या ठिकाणी नाणेफेकी केली. नाणेफेकी जिंकली BCC चिंचवली संघानं आणि BCC चिंचवली संघानं देखील प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी दुसरी लढत आपल्या भेटीस आले. प्रथम फलंदाजी केली कोपऱ्याची वाडी संघानं 57 धावा कुटायच्या आहेत. प्रथम फलंदाजी केली कोपऱ्याची वाडी संघानं 56 धावा कुठल्या आणि येणारे 30 चेंडूमध्ये 57 धावा कुटायच्या आनंदवाडी संघाला. मैदानाच्या आतमध्ये बन्नाट वेगाने मात्र चेंडू खेळून काढला तितक्याच ताकदीने मात्र क्षेत्ररक्षण देखील तर या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल मिळाली. एका धाबेनं श्री गणेश झाला आनंदवाडी संघाचं. 30 चेंडूमध्ये तब्बल 57 धावा कुटायच्या आहेत आणि 57 धाब्यांचं मात्र टार्गेट घेताना पहिल्या चेंडूवर टोकला सिंगल आणि त्यानंतर मात्र बन्नाट वेगाने करप्याच्या साईने चेंडू खेळला. सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं कोपऱ्याची वाडी संघानं. तितक्याच ताकदीची गोलंदाजी देखील प्रवीण या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर दुसऱ्या चेंडू करप्याच्या साईने खेळला होता. दुसऱ्या चेंडूवर देखील सिंगल मिळाली. धावफलकचा विचार केला ना तर धावफलक पाहायला मिळतोय बिनबाद 2 धावा. हो या ठिकाणी घडलं काय तिसऱ्या चेंडूवर आकाश केलाय क्रॉस द लाईन केला चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा बाहेर. 6 धाबेसाठी रन्स मिळतील 6-6-6.
आहे तो षटकार आनंदवाडी संघासाठी आणि षटकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचले तथा बेनबाद 8 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिलं दोन चेंडू जरूर चांगले फेकले होते त्यानंतर मात्र फलंदाज देखील शांत बसू शकत नाहीये. फलंदाजांना देखील दारलं की हा चेंडू या टप्प्यावर येईल पुन्हा त्याच ठिकाणी पाहायला गेला तर त्याच जागेवर टप्पा फेकला पण तो आउटफील्ड फास्ट गॅप आहे मोठा नाही धावांना तोटा पुन्हा रन्स मिळतील 4 आणि 4च्या समीकरणानं जर पाहायला गेलं ना तर धावफलक देखील जाऊन पुढे सरसावतोय. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा बेनबाद 12 या अंकावर. 5 षटकांचा सामना 30 चेंडूमध्ये तब्बल 57 धावा कुटायच्यात आनंदवाडी संघाला विजयासाठी. हा चेंडू देखील खेळून काढलाय पुन्हा गॅप आहे मोठा नाही धावांना तोटा रन्स मिळतील 4-4. हा येतोय चौकाराच्या मदतीने धावफलक देखील जाऊन पोहोचलं तथा बेनबाद 16 धावा. प्रमोदच्या बॅट मधून जर विचार केला ना 3 मोठाले फटके 1 हवाई सफल आणि 2 चौकार देखील पाहायला मिळत आहेत. सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोदला देखील ठाऊक आहे 30 चेंडूंचा खेळ आहे आणि तब्बल 57 धावांचा मात्र या ठिकाणी डोंगर रचला गेला गॅप आहे मोठा पुन्हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. पाहायला गेलं तर पंचाने देखील आमच्याकडे इशारा केलाय की पहिलं मॅनिटी बॉलचं पहिलं षटक संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं आनंदवाडीचं तथा बेनबाद 20 या अंकावर जाऊन पोहोचलं. 24 चेंडूचा खेळ उर्वरित आहे विचार केला तर 24 चेंडू मध्ये उर्वरित धावा जमा करायच्यात आनंदवाडी संघाला विजयासाठी. 37 धावा अजूनही जमा करायच्या आहेत विजयासाठी येणारे 24 चेंडू मध्ये. गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क शिवाजी आलाय आणि शिवाजीला देखील चांगली गोलंदाजी देखील करावं लागेल कारण पहिलं षटक हाताळलं प्रवीण तब्बल 20 धाब्यांचं. ओहो या ठिकाणी जेल उडालाय स्वतः गोलंदाज आलाय चेंडू खाली चुका होणार नाहीये. त्या क्रमांक लागेल पहिलं आनंदवाडी संघाला. बॅक टू द आउट. महेंद्र सलामीचा फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतो आपण परंतु अजूनही सलामीचा फलंदाज विस्फोटक फलंदाज ज्याचं नावाचं वादळ निर्माण झालं प्रमोद या नावाचं वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत प्रमोद नावाचं वादळ मैदानाच्या मध्ये आहे तोपर्यंत मात्र विजयाची स्वप्न मात्र आनंदवाडी संघाकडे असतील यामध्ये मात्र शंका नाहीये. कारण पाहायला गेला तर तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार मात्र ठोकला गेला आणि 1 सिंगल या प्रमोदनं. तोच प्रमोद मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाजाचा विचार केला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतो आपण सागर या खेळाडूला. जरूर पहिले षटक हाताळलं प्रवीण 20 धाबेचं त्यानंतर मात्र शिवाजीनं मात्र जबाबदारी उचलली आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिला धक्का निर्माण करून दिलाय. या महेंद्राला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. त्यानंतर दुसऱ्या चेंडूपैकी करण्यासाठी सज्ज स्वागताचा चेंडू आणि या ठिकाणी काय घडलं जाईल पंचांचा निर्णय देखील येतोय आमच्याकडं. दोन्ही समांतर रेषेमध्ये हा चेंडू खराब आहे. अवंतर 1 धाव मिळेल आणि अवंतर धावेनं मात्र धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचेल दादा 1 बाद 21 धावा. आनंदवाडी संघाची धावफलक पाहतोय आपण. 57 धाव्यांचं मात्र भलं मोठं टार्गेट 30 चेंडू मध्ये चेस करायचं आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. हो या ठिकाणी चुका पाहायला मिळत आहेत. जितका चुका कराल तितक्या चुका मात्र महागड्या ठरल्या जातील. हा चेंडू जातोय तडम्यांच्या दिशेनं सीमारेषा बाहेर रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जर पाहायला मिळालं या ठिकाणं चिंतामण जो काय निर्णय असेल तोपर्यंत तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
आहे नो या पुढील चेंडू उघडा डोळे पाहणे चेंडू आहे फ्री हिट बघा या ठिकाणी पंचाने रिव्ह घेतला होता परंतु या ठिकाणी थर्ड पंच तिसरे पंच या ठिकाणी ऑफिसला आहेत आमचे कैलास स्पीकर यांनी देखील पिशवी ऑपरेटर बाला बसमा यांच्याकडनं मात्र जो निर्णय आहे तो घेतला आणि तो आमच्याने तुमच्यापर्यंत पोहोचला यामध्ये मात्र शंका नाही आहे पुढील चेंडू प्रीट आहे मोठा फटका खेळण्याची संधी देखील आहे फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहे पाहूया चेंडूवर किती दाबा येतील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने जरूर खेळलाय एक चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान मात्र होईल सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलकचा विचार केला तर धावफलक देखील जाऊन पोहोचताना जाता एक बाद 27 धाबा पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर शिवाजी हो या ठिकाणी मात्र स्लो गतीचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर मात्र उचली मिळाली परंतु बॅट अँड बॉलचा देखील संपर्क झाला नाही आहे सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या शगन यांच्या हातामध्ये विसावा गेला हा चेंडूचा विचार केला निर्धाव चेंडू आलाय ओहो या ठिकाणी बॅच इनसाइड एज फलंदाज जोलबाद ज्या नावाचं वादळ निर्माण झालं होतं ते वादळ मात्र शांत करण्याचं काम केलं शिवाजीनं बॅच इनसाइड एज चेंडू मात्र बॅटला ब्रश झाला होता परंतु त्या ठिकाणी यष्टी रक्षक देखील पाहायला मिळालं शगन कोणत्याही प्रकारची मात्र चूक केली नाहीये कारण त्याला देखील ठाऊक आहे की प्रमोद सगळ्या फलंदाजाचा जेल सोडणं म्हणजे खूप महाग ठरलं जाईल आणि ह्या चेंडूवर मात्र पकडला जातो जेल आणि संपुष्टात आला प्रमोदचा खेळ बॅक टू द ग्राउंड प्रमोद ज्याचं नावाचं वादळ निर्माण झालं होतं त्या वादळाला शांत केलं नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अविनाश प्रमोदचा विचार केला प्रमोद या फलंदाजानं एक अवैध सफल 2 चौकार देखील ठोकले होते त्या फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय आता मात्र कमबॅक करण्याची संधी मिळाली कोपरवाडी संघाला धारदार गोलंदाजी देखील करावी लागेल यामध्ये मात्र शंका नाहीये कारण ज्या नावाचं वादळ निर्माण झालं होतं त्या वादळाला मात्र शिवाजी या गोलंदाजांना मात्र शांत केलं सुंदर सोपा असं झेल मात्र कॅरी केलं शगन या यष्टी रक्षकांना धक्का क्रमांक निर्माण करून दिला दुसरा या आनंदवाडी संघाला पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर हलक्याच्या हाताने मात्र चेंडूला सन्मान दिलं पहिली धाव बन्नाट वेगानं पूर्ण होते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय काय घडेल चेंडूला उचल बस नको पिगो आता चेंडूला उचलफेक केला जाईल त्या दरम्यान देखील 2 धावा होत आहेत कंप्लीट आणि 2च्या समीकरणाने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं 2 बाद 29 या अंकावर पाहता पाहता दुसरे षटक देखील कंप्लीट झालं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं तथा 2 बाद 29 वैयक्तिक दुसऱ्या संघाचं सांगी कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय गोलंदाज मार्कवर प्रवीण पहिलं षटक जरूर महागडं हाताळलं परंतु मात्र या षटकामध्ये मात्र कमबॅक करावं लागेल या गोलंदाजीवर मात्र आपले चतुराने हुशारी दाखवावी लागेल या प्रवीणला जर का सामना वेजाच्या दिशेने मात्र वळवायचा असेल तर भन्नाट वेग पहिला चेंडू आलाय निर्धाव अप्रतिम पहिला चेंडू फेकी केले टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये भन्नाट वेग देखील पाहायला मिळालं पुन्हा दुसरा चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज हो बॅट चेंडूला उडवलाय दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय चुका पाहायला मिळत आहेत
ओहो हा चेंडू चाल सीमा रे कपार. रन्स मिळतील 4-4-4. चौकाराच्या मदतीने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं. 2-33. या ठिकाणी पंचांना बुमरा करण्याचं काम केलं होतं परंतु या ठिकाणी पंच देखील चांगले आहेत. चिंतामणी शेंडे त्यांना देखील ठाऊक आहे की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर एष्टिकांच्या बाहेर जाताना आहे तो ह्या चेंडूवर विचार केला तर ह्या चेंडूवर मिळाली सिंगल. हा चेंडू देखील खेळून गेला 50 कार्पेटच्या सायडनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान होईल सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन थांबलं. आता 2-35 या अंकावर पुन्हा उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचललाय त्या ठिकाणी धावचीची संधी गमावली जाते. ह्या चेंडूवर देखील 2 धावा होत आहेत कंप्लीट. धावफलक 37 लागल्या जातात आनंदवाडी संघाचे. ओहो अप्परकट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तसं या ठिकाणी काही घडलं नाहीये. बॅट अँड बॉलचा देखील संपर्क झाला नाहीये. पाहता तिसरे षटक देखील संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचलं. आता 2-37 धावा. उर्वरित आहे येणारे 12 चेंडू मध्ये तब्बल धावा विजयासाठी गुटायचे आहेत आनंदवाडी संघाला. 20 धावा. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर शगन या गोलंदाजावर देखील जबाबदारी दिली आणि उर्वरित चेंडू आहेत 12 आणि 12 धावा मध्ये चेंडू मध्ये मात्र 20 धावा मात्र रोखायच्या आहेत. विजय जर प्राप्त करायचा असेल तर कोपराजवाडी संघाला. पहिला चेंडू मात्र चांगला होता परंतु त्या ठिकाणी मात्र सिंगल काही रोखू शकत नाही आहे. सिंगल होती कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतो. आता 2-38 धावा
11 चेंडू 19 धावांची गरज. समीकरणाचा विचार केला तर समीकरण येऊन ठेपलं मैदानाच्या आतमध्ये. काय सांगतो इज या ठिकाणी बॅटिंग वाल्यांचा मात्र रिव्ह्यू. इज चेक केला जातो. जो निर्णय असेल तो मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण फलंदाजाने या ठिकाणी हाईट फॅक्टरीचा मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर फेल डिलिव्हरी. सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचतो 38 या धाव्यावर. अजूनही उर्वरित चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये मात्र 19 धावा मात्र विजयासाठी कुठून काढावे लागतील. आणि सांगाला गोलंदाज शगन. हो कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला जातोय. बन्नाट फेकांना पहिली धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. काय घडेल आणि काय बिघडेल या ठिकाणी मात्र पंच आमच्याकडे आहेत. जो काही निर्णय असेल तो देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु पंचाने देखील तळपंचांकडे मात्र जबाबदारी सोपवली आणि जो काही नियम असेल जो काही निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आमचे पीसी ऑपरेटर बाला बसमा या ठिकाणी तैनात आहेत आणि तिसरे पंच कैलास पिरकर देखील त्या ठिकाणी समावेश जोडले गेलेत. जो निर्णय असेल तो आमच्या आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. जरूर पहिली धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेसाठी निघाला होता. रिस्की धाव होती. धावचित होण्याची संधी होती. परंतु काय घडलं आणि काय बिघडलं हे थोड्याच वेळा तुमच्या आणि आमच्यापर्यंत पोहोचेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. आणि उर्वरित 11 चेंडू होते आणि 11 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा मात्र जमा करायच्या होत्या. परंतु ह्या चेंडूवर सिंगल झाली होती कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघाला होता. परंतु जे काय घडलं गेलं ते मात्र तुमच्या आणि आमच्यापर्यंत मात्र पोहोचलं जाईल. या ठिकाणी पाहायला गेलं तर दुसरी धाव देखील झाली कंप्लीट आणि 2 धावेच्या समीकरणाने धावफलकचा विचार केला ना या ठिकाणी पाहायला गेलं तर फलंदाज सेफ आहे. वेग कमबॅक केलं मात्र शगनना. अजूनही उर्वरित चौथ्या षटकातील मात्र 3 चेंडू उर्वरित आहे. समीकरण येऊन ठेपलं 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. पाहूया 17 पुन्हा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान देखील झाली सिंगल कंप्लीट. 8 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक होला फलंदाज पाहतो आपण अविनाश. या ठिकाणी पहिली धाव होती कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. अजून विचार केला तर 7 चेंडू उर्वरित आहे आणि 7 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा मात्र विजयासाठी कुटाव्या लागतील या आनंदवाडी संघाला. शेवटचा चेंडू जर का हा चेंडू निर्धाव आला ना तर कमबॅक करेल कोपऱ्याची वाडी संघ. या ठिकाणी पाहायला गेलं तर हा चेंडू आलाय निर्धाव. पाहता पाहता 4थं षटक देखील झाले कंप्लीट आणि येणारे 6 चेंडू आणि तब्बल धाव फलक मात्र जमा करावे लागेल 14. 6 चेंडू 14 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलं गेलंय. पाहूया जे काही घडेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या गोलंदाजावर मात्र जबाबदारी दिली जाईल याचा मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलं या मैदानाच्या आतमध्ये. कारण कोपऱ्याचे वाडे देखील विजयाच्या दिशेनं मात्र वाटचाल करण्याचा प्रयत्न करते. कारण 6 चेंडू आणि 14 धावा कोणता गोलंदाज मात्र रोखेल असा हा गोलंदाज मात्र शोधावा लागेल या कोपऱ्याच्या वाडी संघाच्या संघनायकांना.
आणि लंकेशकडे जबाबदारी दिली, कारण संघनायकाला देखील ठाऊक आहे लंकेशकडे क्षमता आहे 14 धावा रोखण्याची आणि ती जबाबदारी मात्र लंकेशकडे दिली. स्ट्राईकवर मात्र सागर आनंदवाडी संघाचा कमी उंचीचा हा खेळाडू 14 धावा मात्र विजयासाठी धावचीची संधी. या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिला चेंडू जरूर पैकी केला होता, परंतु एक अवंतर धाव. अजूनही विचार केला तर 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. बघा मित्रांनो, जेवढ्या चुका कराल तेवढ्या चुका मात्र महागड्या ठरल्या जातील यामध्ये मात्र शंका नाही आहे. हा चेंडू देखील वाईट आहे. विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. सागरला मात्र तंबूचा आसरा दाखवला गेला. 6 चेंडू आणि तब्बल अजूनही 12 धावींची गरज आहे. रोमांचक निर्माण होईल या सामन्यामध्ये मात्र शंका नाहीये, कारण 6 चेंडू अजूनही उर्वरित आहे. जरूर 2 चेंडू पैकी केल्या, परंतु पाहायला गेला तर दोन्ही चेंडू मात्र अवंतर. दोन्ही चेंडूंचा विचार केला तर खराब लाईन देखील पाहायला मिळाली. लंकेशकडे जबाबदारी दिली होती. फुल डिलिव्हरी बॅटच्या स्लॉट मध्ये, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. फुल डिलिव्हरी आणि याच्या चुका मात्र मागण्या ठरतील. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6-6 आहे तो षटकार. अजून मात्र 5 चेंडू आणि 6 धावींची गरज आहे. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने केला गेलाय. त्या ठिकाणी छगन आलाय. ओहो, हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. अजूनही विजयासाठी मात्र 2 धावींची गरज आहे. चेंडू उर्वरित 4. अविनाशला देखील ठाऊक आहे आपण स्ट्राईक का चेंज केले. हे चांगलं उदाहरण देखील पाहायला मिळालं. अविनाशकडे क्षमता होती मोठमोठे फटके मारण्याची. हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा येतो विजयी षटकार. या सामन्यामध्ये मात्र विजयी संघ होतोय आनंदवाडी संघ. विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक. जाऊया या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच कडे. ज्या खेळाडून मात्र या सामन्यामध्ये मात्र आपली चांगली खेळी दाखवली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेलाय. वन मॅन शो आर्मी